चक्र गदा घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोत्तरारधावतारं कलङ्कं गतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशमादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं कराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं शरदिन्दु समाकारे परब्रह्मं स्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयंचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए
चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज, माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबा राया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र सावळी विहीर बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा जन्मोत्सवाच्या निमित्तानं, अर्थात गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांचा श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा हरिभक्तीपरायण सचिन भाऊ थोरात यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने समस्त गावकरी मंडळी, श्री क्षेत्र सावळी विहीर बुद्रुक, समस्त भजनी मंडळ, उदार अन्नदाते देणगीदार, गावातील सर्व तरुण मित्र मंडळ, माझ्या सर्व माता बहिणी, सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये, सर्वांच्या सुंदर नियोजनातनं हा उत्सव पूर्णत्वाकडे जातोय. आज गोकुळ अष्टमीचा पर्वकाळ आहे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 5 पर्वकाळ मानले, त्यातला गोकुळ अष्टमीचा आजचा पर्वकाळ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी या मृत्यू लोकामध्ये, गोकुळामध्ये, पुण्यभूमीमध्ये जे अवतार कार्य प्रारंभ केलंय त्याचा आज प्रगट दिन आहे. गेली 22 वर्ष झालेत आपण हा सप्ताह अतिशय सुंदर पद्धतीनं संपन्न करतायत. 22 वर्षांची भव्य आणि दिव्य परंपरा आपण सांभाळली, त्याबद्दल गावकरी मंडळींचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. भगवान श्री हनुमानजी महाराजांना प्रार्थना करेल की आमच्या सावळी विहीर बुद्रुककरांचा जो सप्ताह आहे तो 22 वर्ष नाही, 122 वर्ष नाही, 222 वर्ष नाही, तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमचा सप्ताह असाच पुढे सुरू राहू द्या. ही भगवंताच्या चरणी प्रार्थना, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना. आजच्या पर्व काळाच्या कीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रत्येक वर्षी 7 दिवस मृदंगाची सेवा करतात. महाराष्ट्रामध्ये जेवढे तोला मोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं
ते माझे जिवलग मित्र मृदंगमणी मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज वैद्य दादांनी खूप आग्रह केला आणि ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली। सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण रावसाहेबजी महाराज वेताळ 7 दिवस आपल्याला भजन भक्तीचा खूप आनंद देतात। आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली ती गायनाचार्य हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज उंद्रे, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज जप्पे आणि त्यांची सर्व सहकारी समस्त भजनी मंडळ। सुंदर साऊंड सिस्टीम आहे। सावळी वीर गावचं नाव ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं। साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात जेवढे तोला मोलाचे साऊंड सिस्टीम आहेत आणि महाराष्ट्रातील टॉप 10 साऊंड सिस्टीम मध्ये ज्यांचा नंबर लागतो ते आमच्या प्रवीण दादांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे। साई माऊली डिजिटल साऊंड सिस्टीम श्री क्षेत्र सावळीवीर आणि दादांची जन्मभूमी हीच आहे, म्हणून प्रवीण दादांना सुद्धा धन्यवाद देतो। समोर बसणारे सर्व माझ्या माता बहिणी सर्वांना वंदन। शूटिंग ऑपरेटर दादांना सुद्धा वंदन करतो। यूट्यूब चॅनल वरती आपल्याला ही कीर्तन पाहायला मिळेल। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, जबार करी संताचा, जबार करी संताचा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे। या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी विश्वाचे मालक ज्यांना आपण देव परमेश्वर ईश्वर आत्मा मालिक गॉड जगदेव हरी वेगवेगळ्या नावाने संबोधतो, ते परमात्मा या सृष्टीमध्ये अवतरित होतात आणि अवतरित झाल्यानंतर कोणतं कार्य करतात त्या कार्याचं वर्णन करणारा गोड असा अभंग आहे। विठ्ठल मध्ये प्रत्येक जण जन्माला येताना काहीतरी कारण घेऊन येतो। पैकी तुमचा माझा जन्म आहे त्याचं कारण आहेत कर्म। भगवान परमात्म्याचं अवतार कार्य आहे त्याची 3 कारण आहेत, एक सज्जन दुर्जन आणि धर्म। आणि संतांचं जे येण्याचं कारण आहे ते यावत जीवाचा उद्धार व्हावा। विठ्ठल विठ्ठल ईश्वरीय तत्व आहे की ज्याला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो। ऐका बरं का, ईश्वरीय तत्व आहे ज्याला इंग्लिश मध्ये आपण गॉड म्हणतो। हा शब्द थोडासा मोकळा करू आपण, GOD गॉड। G मीन्स जनरेशन, O मीन्स ऑपरेशन, D मीन्स डेस्ट्रॉय। जनरेशन उत्पत्ती, ऑपरेशन स्थिती, डेस्ट्रॉय लय, या 3ही क्रिया जे ऑपरेट करतात, जनरेटर ऑपरेटर अँड डेस्ट्रॉयर इज कॉल्ड गॉड। तुमचा माझा जन्म भगवंताच्या कृपेने, जेने हा जीव दिला दान तयाचे करी न चिंतना, जग जीवन नारायण गायी न गुण तया, जीव दिला दान। तुम्हाला मला भगवंताने दान दिलं दादा। आपण काय मोबदला दिला हो देवाला? काय आपल्या घरात जेवढे मंडळी जन्माला आलेत आपण काही रेंटवर RTGS केले का देवाला? मग जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे। बरं ऐका, फक्त जन्म दिला असं नाही,
तर सांभाळण्याची जबाबदारी पण स्वीकारली. त्याला ऑपरेटर म्हणतात, जनरेटर ऑपरेटर. एक वाक्य सांगू तुम्हाला, या जगामध्ये भजन करणारा नाही भगवंतच सांभाळतात, आणि भजन न करणाऱ्यांना पण. पंढरपूरला 2 लाईन केल्या कधी देवाने, चला हे भजनी अगोदर या, बिगर भजनी 4 दिवसांनी या रे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. संपूर्ण जीवांचा सांभाळ ते करतात. सांगेल मी आपल्याला, फक्त रात्री विश्रांतीचं स्वातंत्र्य आहे आपल्याला फक्त रात्री विश्रांतीचं स्वातंत्र्य, सकाळी डोळे उघडण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. रात्री डोळे बंद करताना आमची मर्जी आहे, आणि सकाळी डोळे उघडताना त्यांची मर्जी आहे. बरोबर. सकाळी जर भगवंताने आपल्याला नाहीच उठवलं, घरचे उठवतील पेटवतील. तुम्ही माफ करा मला. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिविन. हा प्रमाण फार छान दिलं महाराजांनी. हा सगळा अभंग पहा तुम्ही, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. सांगू आपल्याला, सकाळी भगवंत उठवतात, बरं ऐका. रात्री झोपेत विसरतो आपण सगळं, बरोबर आहेत की नाही. सकाळी डोळे उघडल्या बरोबर आठवतं की नाही परत सगळं. एका दिवशी असं कधी झालं का, आज सकाळी उठलो काहीच आठवण, हो नावच कळा ना, गाव कळा ना, माणसं कळा ना, आजूबाजूला माणसं फिरायची पण कळानच ना नेमकं कोण कोण आहे काय काय आहेत. हो, तेवढ्यात सौभाग्यवती चहाचा कप घेऊन आले, चहा घ्या. आणि आपण त्यांनाच म्हणायला लागलो, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. असं गोंधळ होऊ देत नाहीत परमात्मा. बरं आहे का. बरं, सावळीवीर मधल्या मंडळींना सांभाळतात, बरोबर. आणि तिकडं श्रीरामपूरला निमगाव खैरीतल्या मंडळीनं कोण सांभाळतं. मग पोषितो जगाशी एकला तो. हो, विश्वाचे मालक आहेत. हे सगळ्यांना सारख्या नजरेनं सांभाळतात, सगळ्यांना सारख्या नजरेनं प्रेम देतात, सगळ्यांना चैतन्य पुरवतात. हो, ज्याला जनरेशन ऑपरेशन अँड डेस्ट्रॉय म्हणतात. शेवटच्या श्वासापर्यंत तुमची माझी जबाबदारी घेतात ते परमात्मा. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा निर्गुण निराकार होते, ते सगुण साकार झाले. निर्गुण निराकार म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, की जे दिसत नव्हते, भासत होते पण दिसत नव्हते, बरोबर. रंग आकारच नव्हते, पण एकटे निर्गुण निराकार परमात्म्याला कर्म येणं ना. माणसाला एकट्याला किती वेळ कर्मन बरं. एका रूम मध्ये एक माणसाला ठेवायचं घरातलं, आणि त्या रूम मध्ये टीव्ही ठेवायचा नाही, त्यांचा मोबाईल पण द्यायचा नाही, आणि फक्त फॅन चालू करून द्यायचा आणि बसा म्हणायचं. आयसोलेशन, त्याला विलगीकरण म्हणतात. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. एकटं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. भगवंताला कर्मे ना, मग वेताळ महाराज त्यांनी त्यांच्या स्वरूपाची निर्मिती केली. आला नावा रूपा
समाधान करता आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. ऐका बरं का, आता अभंगाची प्रस्तावना थांबवतो. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करत आहोत. विश्वाचे मालक सगुण साकार झाले, डोळ्यांनी दिसायला लागले, आपण त्यांचं दर्शन घ्यायला लागलो. पण या भगवत तत्वाविषयीचं यथार्थ ज्ञान हे तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं संत महापुरुषांनी. श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय आणि त्यातला 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयः उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया बजावे सर्वश्रेषी. हरपले आपण पे पावे तरी संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हरिप्राप्तीसी उपाय करावे संतांचे ते पाय. जीवन आपलंच आहे, पण भगवत तत्वाविषयीचं यथार्थ ज्ञान आपल्याला संतांनीच दिलंय. कारण आपल्या बुद्धीप्रमाणे आपण देवाला जाणू शकत नाही. आपली बुद्धी फार छोटी आहे. किती छोटी सांगू का, किती छोटी आहे. आपल्या नजरेमध्ये फक्त आपलं विश्व सामावलेलं आहे, फक्त आपलं विश्व. सोपं सांगायचं झालं तर अमेरिकेत लाईट गेली, जनरेटर चालू होतं. रशियात लाईट गेली, इन्व्हर्टर चालू होतं. आपल्याकडे लाईट गेली ना तर आपले पोरं पहिलं बाहेरून पाहतात आपलीच गेली का क्या सावळीवीरची गेली. बरं, ते पाहायचं कारण हे की लाईट जर गेली असेल तर सगळ्या गावचीच गेली पाहिजे, फक्त आपलीच गेली तर मग ते पाहायचं कारण एक आहे. बाकीच्या वस्तीवरचे बल लागेल नको अजिबात. जर बाकीच्यांची समजा लाईट असेल आणि आपलीच लाईट गेलेली असेल तर आपण असं कधीच म्हणणार नाही हे विश्वाची माझे घर. हे म्हणण्याची ताकद फक्त संतांमध्येच असते दादा. आपल्याला विचारलं तुमचं घर कुठे आहे तर आपण आपल्या गावचं नाव सांगतो. पण माझ्या माऊलींना विचारलं होतं माऊली तुमचं घर कुठे आहे, त्यावेळी माऊलींनी सांगितलं हे विश्वाची माझी घर. ऐसी मती जयाची स्थिर किंब होणा चराचर आपणाची झाला. त्रास देणारच सुद्धा कल्याण होऊ दे. ही स्वभावाची श्रीमंती जर कोणाकडे असेल तर ती माझ्या ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे. त्रास देणाराचे कल्याण होऊ दे. आपण त्रास देणाऱ्याला सोडित नाही. मला ट्रोल केलं, मला त्रास दिला, मला जाणीवपूर्वक तू टार्गेट केलं, मी तुला सोडणार नाही. पण माऊली म्हटले जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. कल्याण होऊ दे, कल्याण होऊ दे. ही व्यापकता संतांकडे आहे. जीवन आपलंच आहे पण मार्गदर्शन संतांचं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला लक्ष देण्याकरता उदाहरण सांगतो. एक भगिनी आपल्याला बाळाला घेऊन किराणा दुकानात गेली. दुकानदाराने पाहिलं ताईनी मी आपल्याच दुकानात येतात. या ताई स्वागत आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 4 गोष्टी पाहिजे. व्यवसाय कोणताही असू द्या, यशस्वी व्हायचंय 4 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट नम्रता, दुसरी गोष्ट सहनशीलता, तिसरी गोष्ट तत्परता आणि चौथी गोष्ट सेवाभाववृत्ती. या 4 गोष्टी पाहिजे. दुकानदार काका नम्रतेने उभे राहिलेत. या ताई छोटं बाळ बरोबर आहे. भैया शाळेत गेला होता का? हो. किती वाजता आला? काही नाही, ध्वजारोहण झालं ना आलो घरी. चौथीला? हो. मग दुकानातलं काय घेणार? ती बाळ म्हणे मला काहीच नको. अरे तुला 1ही रुपया द्यायचा नाही, हे दुकानच तुझं आहे. तू सांग मला काय पाहिजे ते. चॉकलेट्स, बिस्किट्स, वेपर्स, कुरकुरे जे लागेल ते देतो, तू बोल फक्त. हे दुकान तुझं आहे. मला सांगा खरंच त्या बाळाचं दुकान आहे का? बर, दुकानदार काका एवढे गोड बोलतात, त्यांना मर्जी राखायची ताईची का बाळाची? जाऊ द्या, लय टेन्शन घेतलं तुम्ही. आपले अनुभव आठवा. आपण 100 रुपये देतो. एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो, पाहुणा सावळीवीरचा असला किंवा निमगाव खैरीचा असला तो 100 रुपये देतो ना. ते 100 रुपये ताईला देतो की बाळाला? बाळाला. बरं, ते 100 रुपये तेव्हाच दिले जातात जेव्हा घरातले सगळे त्या नोटीला पाहायला राहतात. एकटं बाळ खेळताना कधीच त्याला 100 मिळाले नाही बिचारायला. ओळख पण देत नाही. ती सगळ्यांच्या साक्षीनं द्यायची, कारण कधीतरी होणारी वसुली ती. विठ्ठला काय घेणार बोल ना तू. दुकानातलं काय घेतो? ती बाळ म्हणे मला काही नको. दुकानदार काकांनी चॉकलेटची बरणी उघडली आणि त्याच्या समोर धरली. घे, तुझ्या हाताने घे, मुठभर घे. आई म्हणे घे रे, तुझ्या हाताने घे, मुठभर घे चॉकलेट घे. ती बाळाने हात मागं घेतले. दुकानदार काकांनी स्वतःची मूठ भरली आणि बाळाच्या ओंजळी चॉकलेट टाकले. संदीप दादा ओंजळभर चॉकलेट आले. पुढे आल्यावर आई रागावली बाळाला. ए भैया तू काय रे, ते काकांचं ऐकलं नाही? हा, मोठ्यांचं ऐकायचं नाही शेफारला का? अरे त्याला आई रागावली. ते बाळ म्हणायला लागलं आई तुम्हाला रागाव नाही तर काही कर, पण तुला याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं म्हणे. काय पॉलिटिक्स आहे? दुकानदार काका काय म्हणे तुझ्या हाताने घे, मुठभर घे चॉकलेट. बरोबर.
मग मूठ दुकानदार काकाची मोठी आहे का माझी मोठी आहे? ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद देतो. हा, माझ्या हाताने चॉकलेट घेतले असते 2-3 चॉकलेट आले असते, पण दुकानदार काकाच्या हाताने आलेत 15-20 चॉकलेट. आपलं एकही रुपयाचा लॉस झालं नाही. मायबाप जीवन आपलंच आहे, पण मार्गदर्शनाची मोठी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची असू द्या. मार्गदर्शन आणि आशीर्वाद सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचे असू द्या. मार्गदर्शन आणि आशीर्वाद योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचे असू द्या. त्याचं कारण आहे तेनेची पण दयानिधी संत ते तेनेची पण ते चालो जाता न पडे गुंता कोठी काही. संतांनी भगवत तत्वाविषयीचे यथार्थ ज्ञान यावत जीवापर्यंत पोहोचवलं. विश्वाचे मालक ज्यांच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य, ते भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये अवतरित होतात. आणि अवतरित होत असताना त्यांच्या हातामध्ये जे आयुध आहेत, जी शस्त्र आहेत, त्यांचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केले. अभंगाचं पहिलंच आहे. घेवानिया चक्र गणरा, घेवानिया चक्र गणरा, घेवानिया चक्र गणरा, घेवानिया चक्र गणरा, घेवानिया
वाजवा महाराजांकरता. मला वाटलं बाउंड्रीवर कॅच जाईन, पण गेला बा 6 गेला एकदा. चाल घेऊन या चंकर गदा आची धंदा करीतो. भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये चक्र घेऊन आले, गदा घेऊन आले. आता आपण विचारू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना की बाबा आम्ही जर देवाचं भजन करतो तर मग आमच्या करता हे चक्रन गदा कसे करता आणले असतील बा? तर हे चक्रन गदा हे तुमच्या आमच्या करता नाही. तर या सृष्टीमध्ये या पृथ्वी मातेला त्रास देणारे जे राक्षस आहेत ना, दैत्य, त्यांच्या करता हे आयुध आहे. तुमच्या माझ्या करता हे आयुध नाहीत, हे शस्त्र नाहीत. ज्यांनी चक्र हातात घेतलं त्यांच्याच हातामध्ये बासरी पण आहेत. बासरी ही तुमच्या आमच्या करता प्रेम देण्याकरता, आणि चक्र आणि गदा ही दैत्यांकरता. विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र हे आनंददायी चरित्र आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाले त्याची 3 कारण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विश्वाचे मालक धर्म करता आले 1, सज्जन करता आले 2 आणि दुर्जना करता आले 3. विठ्ठल 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 आमच्या करता आले. पण माझा तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे. आपण मंदिरात येतो ते भगवंता करता येतो का आपल्या करता येतो? बर, श्रीफळ घेतो आपण. श्रीफळ पाण्याचं घेतो का बिगर पाण्याचं? भरपूर पाण्याचा. श्रीफळ देवा करताय का आपल्या करताय? देवा करता. श्रीफळ फोडला, देवाला किती दिला? किती आहे? 5च आहे का? मला वाटलं एखादं वाढला असेल इकडे. पण ऐका पुढची गंमत. श्रीफळ फोडला आणि तो जर खराब निघाला मग पूर्ण त्यांचं पोट नाही दुखणार का? देवाची अपेक्षा काय आहेत सांगू तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागतात की मला पदार्थ नको, मला वस्तू नको, ते फक्त माध्यम आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तो परतमश्नामी प्रेतात्मनः. श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय. भगवंत अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागतात. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अर्जुना तुला ऊर्ध्वगती मिळेल, फक्त एक करायचं. ज्यावेळी तू मंदिरात येशील त्यावेळी तुझं अंतःकरण मला समर्पित कर. मंदिरातून घरी जाशील त्यावेळी अंतःकरण माझ्या चरणाजवळ ठेव. प्रत्येक जण जो भेटेल त्याच्यामध्ये मी आहे या भावनेनं सगळ्यांचा आदर कर. सगळ्यांशी प्रेमानं राहा. हेच मला आवडणारा सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा आहे. दुसरं भगवंताला अपेक्षा कोणतीच नसते. गोकुळामध्ये जर वातावरण पाहिलं तर गोपाळांची आणि गोपिकांची परिस्थिती आपण पाहिली तर सामान्य होते. गवळी याचे ताक पिरे कोण पोरे चांगली. प्रवीण दादा, गोपाळांना सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा, नॅपकिन नाही, उपरणं नाही, मफलर नाही, टिश्यू पेपर तर नव्हतेच तेव्हा. मग ती सर्दी पुसायची ठरली तर कुठं पुसायची? मग खांद्यापासून ते मनगटापर्यंत वापा फुल भरायचा. ये वापा फुल झालं नंतर ये वापे लिकून भर. हे 2 वाफे फुल झाले. असे जर ऊन पडलं ना तर अशी कडक पोपडी धरलेली राहायची 2 MM अशी कडक. बर, कोणता फ्लेवर होता तो? मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. पर त्याही अवस्थेत माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा यायचे आणि त्या गोपाळाला गचून मिठी मारायचे. त्याचं कारण ज्या सुखा कारणे ज्या सुखा करणी देव वेडा वैकुंठ सोडोनी
संत सदनी राही तुमचं माझं अंतःकरण बघतात. जसं आपण स्कॅनर पाहतो आज, आता स्कॅनरचं युग आहे. आता सगळं स्कॅन आहे. भगवंताची सृष्टी निर्मिती झाली ना प्रवीण दादा, तेव्हापासूनच भगवंताने दरबारात स्कॅनर बसवलेले. आणि आपण दरबारात असो नाही तर दरबाराच्या बाहेर असो, ते स्कॅन होणार म्हणजे होणार. तुमचं माझं अंतःकरण भगवंत स्कॅन करतात, पदार्थ नाही. जर पदार्थ प्रिय असते तर 56 प्रकारच्या भोगाचा त्यागच केला नसता. हो, 56 प्रकारच्या भोगाचा त्याग आहे. आणि आमच्या विदुर काकांच्या घरी येऊन पोटभर जेवले. हे गोकुळातलं वातावरण आहे, हे आनंदाचं वातावरण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र हे आनंद देणारं चरित्र आहे. सगळ्यांना आनंद दिला परमात्म्याने. बरं, आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा अंतःकरणात एक अलंकार असतो, तेव्हाच आनंद मिळतो. बरं का, आनंदी जो चेहरा आहे त्याच्या अंतःकरणात तो अलंकार असतो. त्या अलंकाराचं नाव आहे नम्रता. ज्येष्ठांचं वाक्य आहे, मला अर्ध आठवलं अर्ध आठवणा, थोडी मदत करा दादा मला. ज्येष्ठांचं वाक्य आहे, हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा. बस कळालं तुम्हाला आनंद. आता 5 वाक्य सांगतो. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली की त्याची शेती होती 4, आणि माणूस नम्र झाला ना की त्याचाच देव होतो 5. गोकुळातला हा आनंद म्हणजे भगवंताचा आनंद आहे. गोकुळात रंग खेळतो, गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी. मोहनात दंग राधिका, दंग राधिका भावरी. लावी तोळा श्याम सावळा, लागला रंग निळा. सुरबासुरीचा मोहवी मनाला. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी. मोहनात रंग राधिका, रंग राधिका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आनंद आहे. तुमच्या माझ्या करता भगवान परमात्म्याने शस्त्र हातात घेतले नाही.
तर आपण सगळेचे सगळी मंडळी ही भगवंताच्या उपासनेतली मंडळी आहोत. म्हणून उपासना करणाऱ्या मंडळींना भगवंत आपल्या चरणाजवळ स्थान देतात. अभंगाचं दुसरं भक्त राखे पाया परमात्मा भक्तांचं रक्षण करतात. आता भक्त कुणाला म्हणतात? गोपाळ आणि गोपी यांची अवस्था म्हणजे भक्तांची अवस्था आहे. या गोपी संसारामध्ये राहायच्या
पण अंतःकरण देवाला समर्पित करून टाकायचं. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जाता नंदा, एक दिवस गोपी भगवंताकडे आल्या आणि विचारलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलं की देवा तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत आम्हाला सोबत ठेवता आणि सायंकाळ झाली की आम्हाला घरी पाठवून देता, पण तुमच्या सोबत एकच व्यक्ती असते की जी तुम्ही दूर करतच नाहीत, सोबत ठेवतात, तिचं नाव आहे बासरी. बासरी आरामात पण बरोबर आहे, सकाळी उठल्याबरोबर बरोबर आहे, आम्ही तरी घरी जातो पण ही बासरी कायम बरोबर आहेत ना. मग याचं कारण काय? भगवंतानी त्याची 3 कारणं सांगितले. भक्तारा के पायापाशी ऐका बरं का. पहिलं कारण, ही बासरी म्हणजे ही वेणू म्हणजे भगवान शिवजींचं स्वरूप आहे, रुद्रस्तु भगवान स्वयं. एक पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे या बासरीच्या आतमध्ये कोणतीच गाठ शिल्लक राहिलेली नाही. जोपर्यंत बासरीच्या आतमध्ये गाठी आहे तोपर्यंत त्यांना बांबू म्हणतात, पण एकदा काळातल्या गाठी रिकाम्या झाल्या, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. एकदम अंतःकरण मला समर्पित केलंय, कोणताही विकार नाही. 2 कारण. तिसरं कारण, मी जेव्हा ठरवतो तेव्हाच ती बोलते, एरवी बोलत नाही, एरवी फोनही करत नाही, कुठं येईन काय येईन, हे काही वेळ आहे का काय बा, अजिबात फोन करत नाही. मी जेव्हा ठरवेल तेव्हाच ती बोलणार आहेत. भक्त आहे. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतःकरणी, मी घर धरता विसरली, आहार सावळिया, ऐची भगवती भगवती राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्मा भक्तांचं रक्षण करतात आणि भगवान परमात्म्यांचं जे अव्यक्त स्वरूप आहे, अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. जे अव्यक्त आहे म्हणजे व्यक्त करता येत नाही बा, असं अव्यक्त स्वरूप आहे.
पण ते गुणवंत झालं, आकाराला आलं आणि तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट असणाऱ्या आत्म्याशी एकरूप झालं की आपल्याला भगवंत सहज रीतीनं कोणत्याही संकटातून बाहेर घेतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपींच्या समवेत रासक्रीडा करत होत्या. अव्यक्त स्वरूपावर का आता रासक्रीडा रंगात आली आणि रासक्रीडेच्या अधिकारी फक्त गोपी होत्या. राधाजींच्या मनात अहंकार आला की भगवंत फक्त माझे, भगवंत माझे हे योग्य आहे, पण भगवंत फक्त माझेच आहेत हे अयोग्य आहे. रासक्रीडा रंगात आली, भगवंतांनी लीला केली. राधाजी अहंकारातून रासक्रीडा सोडून निघाल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या मागे, राधे, हे राधे, अगं थांब ना, कुठं निघालीस तू? रासक्रीडा सुरू आहे, कुठं निघालीस राधे, थांब. राधाजी थांबे ना. अहंकार असा आहे की तो माणसाला मागे वळून पाहू देत नाही, त्याला अहंकार म्हणतात. भगवान परमात्मा आवाज द्यायचे, राधाजी पुढे निघाल्यात. अंधार पडला आणि पाठीमागनं आवाज यायचा बंद झाला. भगवंत अदृश्य झाले. राधाजींना पश्चाताप झाला की आपल्या मनात अहंकार आला म्हणून भगवान परमात्मा दुरावले. माझ्या राधाजींनी आवाज दिला, कान्हैया रे, कान्हैया झालेत, अव्यक्त ते आकार आले. पण राधाजींना ज्यावेळी पश्चाताप झाले त्यावेळी भगवंत पुन्हा प्रगट होतात. रूपा आले गुणवंत. भगवान परमात्मा भक्तांच्या अंतःकरणातील इच्छा पूर्ण करण्याकरता येतात. तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल. या सृष्टीमध्ये ही धरणी माता पवित्र आहे. सगळ्यात पवित्र जर कोण असेल तर ही धरणी माता आहे. आणि एक सांगू तुम्हाला, गुरुवर्य बाबांचं वाक्य आहे की धरणी माता सगळे पाप आपल्या पोटात घेते. सगळे पाप आपण किती पाप केलेत ना, सगळेचे सगळे धरणी माता आपल्या पोटात घेते, म्हणून तिला माता म्हणतात, बरोबर. पण या धरणी मातेवर अन्याय अत्याचार सुरू झाले, दैत्य दानव मातले. मग
ही धरणी माता, पृथ्वी माता गोमातेचं रूप घेऊन भगवान परमात्म्याकडे गेली. प्रभू, या सृष्टीमध्ये अत्याचार वाढत चालले, अन्याय वाढत चाललेत, सत्संगामध्ये अडचणी यायला लागल्या, कीर्तन बंद व्हायला लागले, तुमचं भजन करणाऱ्यांना त्रास व्हायला लागला, यज्ञ यागादी कर्मांमध्ये खंड यायला लागला. सत्कर्मी आम्ही राहावं की नाही राहावं, अन्याय अत्याचार वाढल्यामुळे भगवान परमात्मा स्वतः या गोमातेला शब्द देतात की मी स्वतः या पृथ्वीवरती अवतार घेणार आणि तुमच्या सोबत मी अवतार घेणार. तो अवतार म्हणजे द्वापार युगातले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. माझे नामदेवराय वर्णन करतात की जे विश्वाचे मालक आहेत, ते विश्वाचे मालक अवतरित होत असताना वसुदेवजी आणि देवकी मातेच्या पोटी अवतरित होतात. अगोदर या विश्वाच्या मालकानं संकेत दिलेत, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, नंदजींकडे मला पोहोचवा. माया उपजली तेथे देवी मज आली, माया उपजली तेथे ओ देवी मज आली, नंदाच्या गोकुळामध्ये मला पोहोचवा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना वसुदेव बाबांनी गोकुळामध्ये पोहोचवलं. आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव नोहे काही श्रमी, आयोनी संभव आयोनी
विश्वाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाले. श्रावण वद्य अष्टमी, तो गोकुळ अष्टमीचा आजचा दिवस. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगतसे परीक्षिती. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री वाहिले तरी चालतील. आता 1 मिनिट राहिलं का? पुंडली कवरधारी कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. सांगो मी सांगो कोणाला, किती सांगो सांगो कोणाला, आज आनंदी आनंद आनंदी आनंद. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी श्री क्षेत्र गोदावरी धाम भेट सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य बाबांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. तुझा